नमस्कार मित्रांनो. मित्रांनो, आपण उभे आहो RVSM 1135च्या प्लॉटमध्ये. या प्लॉटला आज रोजी झाले 1 महिना कंप्लीट. हे आपण 18 जूनची लागवड आहे. मला एका सबस्क्रायबरने असा प्रश्न केला होता की RVSMचा प्लॉट दाखवा. आपण प्लॉट न दाखवण्याचं कारण म्हणजे याची जी वाढ आहे ती थोडीशी संत गतीने होती. कारण की आपण याच्यामध्ये 2 वेळेस तणनाशकाचा वापर केला. त्याच्यामुळे जी वाढ जी आहे ती थोडीशी थांबली होती आणि पाऊससुद्धा कमी होता. त्याच्यामुळे आपण या प्लॉटचे काही व्हिडिओ वगैरे टाकले नाही. आता कंप्लीट 1 महिना झाला आणि आता 4-5 दिवस झाले पाऊस पण चांगला आहे. आता पिकाची वाढ एकदम जोरदार आहे आणि याच्यामध्ये जे बारीक बारीक तण होतं किंवा मग जे ठळठळ तण होतं ते आपण या ठिकाणी काढून घेतलेलं आहे. आणि आता प्लॉटची कंडिशन आणि जे प्लॉट आहे ते आता चांगल्या कंडिशनमध्ये आहे. आणि आता हे साधारण 1 महिन्याचा प्लॉट असून आता हे वाढीकडे आहे. साधारण याला फ्लावरिंग जे आहे साधारण 42 ते 45 दिवसाला फ्लावरिंगला येत असते. याचा कालावधी जे आहे साधारण 105 दिवसामध्ये काढण्याला येते. जसं की फुले किम्याचा कालावधी 105 दिवसाचा आहे. त्याच लेवलला हा प्लॉट राहते. फक्त उंची जरी कमी असली तरी कालावधी जे आहे या RVSM 1135चा ते जास्त राहते. कारण की आपण मागच्या वर्षी याचा अनुभव घेतलेला आहे. त्याच्यामुळे आपण यावर्षी फुले किम्या कॅन्सल करून RVSM 1135 याची आपण लागवड केलेली आहे. या RVSMचं एक वैशिष्ट्य म्हणजे याच्यामध्ये मागच्या वर्षी आपल्याला एकही झाड येलो मोजॅकचं म्हणा किंवा खोडाळीचं म्हणा आपल्याला याच्यामध्ये दिसलं नाही. त्याच्यामुळे आपण RVS 725 753 कॅन्सल करून RVSMची लागवड केलेली आहे. आणि एका शेतामध्ये आपण लवकर येणार वाण MAUS 725 याची आपण 2 एकरमध्ये लागवड केली आहे आणि 3 एकरमध्ये आपण RVSM 1135 लागवड केली आहे. प्लॉटची कंडिशन आता बघू शकता. आणि एकरी बियाणे आपण जे आहे ते आपण 20 किलो वापरलेलं आहे. आणि हे जे तुम्हाला 2 लाईन दिसत आहेत, आता हे 2 लाईन दिसत आहेत हे वेगवेगळ्या अंतराचे आहेत. समजून घ्या, ही लाईन 7 इंचाची आहे तर एक लाईन 6.5 इंचाची आहे. म्हणजे आपण 2 वेगवेगळ्या अंतराने यावर्षी झिगझॅग पद्धतीने आपण आपला प्रयत्न होता की झिगझॅग पद्धतीने प्लॉट आपण डेव्हलप करायचा. मागच्या वर्षी आपण सरसकट 2 झाडामध्ये अंतर आपण 6.5 इंच केलं होतं. यावर्षी आपण एक लाईन 6.5 इंचाची, दुसरी लाईन 7 इंचाची. आणि याच्यामध्ये फक्त आपला एक स्प्रे झालेला आहे. त्याच्यामध्ये रोको, त्याचबरोबर प्रॉपिक सुपर, त्यानंतर 28-28-0 आणि मायक्रोन्यूटन याचा एक स्प्रे झालेला आहे. आणि दुसरा स्प्रे या 2 दिवसामध्ये आपण घेणार आहे. दुसरा स्प्रे कोणता घेणार आहे ते आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये टाकूच. परंतु आता प्लॉटची कंडिशन बघू शकता. प्लॉट समोर आणि याला सर्वसाधारण 3 पाने असतात. आणि पानाचा हे जे आहे हे 335 सारखीच आहे. आणि याला फुलं जे आहेत ते पांढऱ्या कलरचे येतात. आणि वाढीला म्हणा, फुटव्याला आणि शेंगा एकदम गुच्छामध्ये लागणे याचं एक वैशिष्ट्य आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे याच्यामध्ये येलो मोजॅक. मी तर आणखी याच्यामध्ये येलो मोजॅकचं एकही झाड बघितलं नाही. आणखी आत्तासुद्धा येलो मोजॅकचं एक पण झाड नाही. मागच्या वर्षीसुद्धा नव्हतं. आणि येणाऱ्या काळामध्ये ही जी आहे RVSM 1135 हे आपल्याला चांगले उत्पादन देऊ शकते. या हिशोबाने आपण याची लागवड केलेली आहे. कट करता पूर्ण